नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. औदासीन्य, भय, क्रोध, तिटकारा कुठून बरे निर्माण होतात हे सारे? त्यांचा उगम काही आपले हात, पाय, फुफ्फुस किंवा श्वासनलिका यातून होत नाही. हे सारे काही आपल्या विचारातूनच जन्माला येत असतात. विचार म्हणजे तरी काय? एखाद्या मिनिटापुरते असे समजा की आपल्या ओठांची व जिभेची हालचाल न करताच जेव्हा आपण आपला शब्द प्रवाह मोकळा करतो तेव्हा विचार आकारू लागतात. शब्द आणि वाक्य यांच्याशिवाय आपण विचार करू शकत नाही. नाद, रंग इत्यादींच्या साह्याने सुद्धा विचार करू शकणाऱ्या संगीतकार व चित्रकारा सारख्या कलाकारांना थोड्या वेळासाठी आपण बाजूस ठेवू. एखादा मनुष्य व्यवसाय सुरू करतो, त्या प्रक्रियेत त्याचे नुकसान होते. लगेच तो असा विचार करू लागतो की व्यवसाय करण्यास मी लायक नाही. व्यवसायातील खाचखळगे, डावपेच समजण्याची माझी पात्रताच नाही. त्याच्या मनातील हेच विचार त्याच्यात न्यूनगंड निर्माण करतात. त्यापेक्षा हीच व्यक्ती जर स्वतःच समजू लागली की नफा व नुकसान हे व्यवसायात अगदी नैसर्गिकच आहे, केवळ उदास होण्याने मी काहीही साध्य करू शकणार नाही, तर अशा प्रकारेच विचार पराभवाला सकारात्मकपणे तोंड देण्यास त्यास सहाय्य करतील आणि स्वतःचे निरीक्षण करून तो सकारात्मक विचार करून या पराभवातून तो चांगला धडा घेऊ शकेल. म्हणजेच आपण जर पॉझिटिव्ह विचार ठेवले तर आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी घडलेली एक घटना आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की युद्धातील कैद्यांवर नाझींनी विविध प्रकारचे अघोरी प्रयोग केले. असाच हा एक प्रयोग. नाझींनी कैद्यांना सांगितले की एका नवीनच पद्धतीने आम्ही तुम्हाला ठार मारणार आहोत. तुमच्या शरीरातील रक्त जर हळूहळू वाहून गेले तर तुम्हाला कशा प्रकारे मृत्यू येईल हे आम्हाला पाहायचे आहे. चाचणी करिता 2 कैद्यांना झोपवून नाझी त्यांचे रक्त काढून घेऊ लागले. जवळच्याच एका बाटलीत ते रक्त टप टप असा आवाज करीत वाहू लागले. काही मिनिटांनंतर मात्र काळ्या रंगाचे कपडे बांधून त्या दोन्ही कैद्यांचे डोळे झाकण्यात आले. त्यानंतर त्यातील एका कैद्याच्या शरीरातून रक्त काढून घेणे त्यांनी थांबविले, परंतु अन्य काही उपकरणांच्या साह्याने टप टप असा रक्त पडत असल्याचा आवाज मात्र चालूच ठेवला. तो कैदी आवाज ऐकून मृत्यूच्या भीतीने थरथर कापू लागला. सारे रक्त आपल्या शरीरातून वाहून चालले आहे असा विचार तो करीत होता, पण प्रत्यक्षात मात्र तसे घडत नव्हते. अरे बापरे, आता थोड्याच वेळात मला मृत्यू येईल असा विचार तो करीत राहिला. त्या प्रयोगांच्या अंती मात्र दोन्ही कैद्यांना मृत्यू आला. पहिल्या कैद्याच्या बाबतीत सांगायचं तर सतत आपले रक्त वाहत आहे ही कल्पनाच केवळ त्याच्या मृत्यूला पुरेशी कारणीभूत होती. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याच्या विचारांनी त्याच्या भावनांवर केलेला आघात. खालील प्रमाणे आपण आयतीच गाव असलेली जी विधाने करीत सुटतो त्यांच्या संदर्भात आपण एक साधी गोष्ट समजून घेतली पाहिजे. किती कंटाळवाणे आहे हे, किती दमलोय मी, किती आजारी असल्यागत वाटते मला, हे मूल आहे होय, हा तर राक्षस आहे. अशा प्रकारची ही नकारात्मक विधाने वापरण्याचे टाळा. केवळ बोलतानाच हे टाळावे असे नव्हे तर विचार करताना देखील हे पूर्णपणे टाळले पाहिजे. आता मगापासून जे काही मी इतक्या विचारपूर्वक स्पष्ट करीत होतो त्याचे मर्म केवळ एका शब्दात सांगता येईल, तुमची भाषा. सुरुवातच करायची म्हणजे चांगल्या अथवा वाईट कुठल्याही प्रकारच्या विचारांवर आपण ताबा ठेवण्याची व त्यांना लगाम घालण्याची गरज नाही. त्यांच्या नैसर्गिक वृत्तीनुसार आपले विचार थोडा वेळ तसेच धावू द्या. येथे महत्वाचे काय तर आपल्या विचारांचे अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करणे आणि त्या पाठोपाठच आपले विचार व्यक्त करण्यासाठी
आपण कुठल्या प्रकारचे शब्द निवडतो याचे भान ठेवणे एका दृष्टीने ध्यानाकरिता आवश्यक असणारा एक मूलभूत गुण आहे. जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा सतत हा सराव करण्यासाठी सातत्याने तुमची जाणीव मात्र सजग असू द्या. यामुळे सर्वसाधारणपणे आपण एक सकारात्मक विचार करू शकू आणि बोलतानाही आपण सकारात्मकच बोलले पाहिजे. सतत केलेल्या सरावातूनही आपल्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळू शकते. म्हणजेच आपले विचार सकारात्मक असले पाहिजे. कोणताही विचार असू दे किंवा आपण बोलतानाही नेहमी सकारात्मक बोलले पाहिजे. त्याचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक वापरा, सकारात्मक बोला, जेणेकरून तुमचे आयुष्य उत्तमाचे होईल व आयुष्य आनंदाने जगू शकाल. धन्यवाद.